नमस्कार मंडळी, आपण सणाला पुरणपोळी खातो, पण कधी विचार केलाय का ही पुरणपोळी नेमकी महाराष्ट्राची की कर्नाटकाची? आज आपण उलगडणार आहोत 1000 वर्षापूर्वीची गोड गोष्ट. चला तर मग हजारो वर्ष मागे जाऊयात प्राचीन भारतात. तेव्हा ना गॅस होता ना आधुनिक स्वयंपाकघर, पण राजांच्या स्वयंपाकघरात मात्र एक खास गोड पदार्थ तयार होत होता. डाळ, गूळ आणि तुपाचा सुगंध दरवळत होता आणि हळूहळू जन्म घेत होता आजच्या पुरणपोळीचा पूर्वज. इतिहास सांगतो 12व्या शतकात दक्षिण भारतात लिहिलेल्या मानसोल्लासा या ग्रंथात गोड पदार्थाचा उल्लेख सापडतो. तेव्हा याला भक्ष्य किंवा ओबट्टू असं म्हटलं जायचं. म्हणजे काय तर हा पदार्थ कर्नाटकातही तेव्हाच अस्तित्वात होता. पण गोष्ट इथे संपत नाही, तर महाराष्ट्रातही 11व्या शतकात चक्रदत्त या ग्रंथात पुरणपाक असा उल्लेख सापडतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, महाराष्ट्रातही हा पदार्थ तितकाच जुना आहे. हळूहळू हा गोड पदार्थ कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात सगळीकडे पसरू लागला. प्रदेश बदलले, भाषा बदलली, पण नावही बदलली. कर्नाटकात तो झाला होळीगे, ओबट्टू. महाराष्ट्रात तो झाला पुरणपोळी. पण एक गोष्ट मात्र कायम राहिली, ती म्हणजे त्याची गोड चव आणि परंपरा. सुरुवातीला हा पदार्थ फक्त राजांसाठी होता, पण काळानुसार तो सामान्य लोकांपर्यंत पोहोचला आणि मग तो बनला प्रत्येक सणाचा अविभाज्य भाग. आजही गुढीपाडवा असो, होळी किंवा गणेशोत्सव असो, पुरणपोळीशिवाय सण अपूर्णच वाटतो. मग सत्य काय आहे? पुरणपोळी ही ना महाराष्ट्राची ना कर्नाटकाची, ती आहे संपूर्ण भारताची परंपरा. 1000 वर्षापासून आपल्या ताटात गोडवा वाढवणारी हीच खरी पुरणपोळी. प्रदेश बदलले, नाव बदललं, पण गोडवा आजही तसाच आहे. मित्रांनो, तुम्हाला पुरणपोळी किती आवडते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.